सायक्लिक हायड्रोकार्बन्स किंवा त्यालाच आपण क्लोज्ड चेन हायड्रोकार्बन्स असं पण म्हणतो, किंवा त्यांनाच आपण रिंग हायड्रोकार्बन्स असं देखील म्हणतो. सायक्लिक हायड्रोकार्बन्स. कालच्या पिरियडमध्ये आपण असायक्लिक हायड्रोकार्बन्स म्हणजे काय हा पॉइंट बघितला, किंवा त्यालाच आपण ओपन चेन हायड्रोकार्बन असं देखील बोलतायत, किंवा त्यालाच आपण अलिफॅटिक हायड्रोकार्बन्स असं देखील म्हणतायत. ते कसे ओळखायचे आणि त्याचे भरपूर एक्झाम्पल्स आपण कालच्या पिरियडमध्ये बघितले. त्याची टेक्निक काय आहे आयडेंटिफाय करण्याची, तर तो पार्ट देखील आपण लास्ट लेक्चरमध्ये बघितलेला. तर लास्ट लेक्चर सर्वांना व्यवस्थित बघायचे, म्हणजे कालचं लेक्चर म्हणजे दिनांक 11 ऑगस्टचं लेक्चर, त्याच्यामध्ये टोटल इन्फॉर्मेशन अलिफॅटिक हायड्रोकार्बन्स बद्दल आहे, अलिफॅटिक हायड्रोकार्बन्सच्या टाइप्स बद्दल आहे. अलिफॅटिक हायड्रोकार्बन्सचे दोन प्रकार पडतात, सॅच्युरेटेड आणि अनसॅच्युरेटेड. तर ते म्हणजे काय हे देखील आपण कालच्या पिरियडमध्ये म्हणजे 11 ऑगस्टच्या पिरियडमध्ये या ठिकाणी पाहिलेलं. सर्वांना ते लेक्चर अगोदर व्यवस्थित बघायचे, नंतरच मग तुम्हाला याची लिंक लागू शकेल. ओके, तर सायक्लिक म्हणजेच क्लोज्ड चेन हायड्रोकार्बन्स म्हणजे नेमकं काय आणि त्याचे प्रकार काय आहेत हे आपण आजच्या पिरियडमध्ये या ठिकाणी शिकणार आहोत. ओके, तर मग बघा आता नेमकं कसं आहे. काल आपण ओपन चेन हायड्रोकार्बन बद्दल बघितलं, किंवा त्यालाच तुम्ही असायक्लिक, अली नाही बरं, असायक्लिक हायड्रोकार्बन्स किंवा त्यालाच तुम्ही अलिफॅटिक हायड्रोकार्बन्स म्हटलं. ते म्हणजे काय की ज्याच्यामध्ये पहिला आणि शेवटचा, फर्स्ट आणि लास्ट, इनिशियल अँड फायनल, सुरुवातीचा आणि शेवटचा कार्बन हा जोडलेला नसतो, जोडलेला नसतो, तर त्याला आपण ओपन चेन हायड्रोकार्बन्स म्हणतायत किंवा अलिफॅटिक हायड्रोकार्बन्स म्हणतायत. त्याचे दोन प्रकार आपण बघितले, सॅच्युरेटेड आणि अनसॅच्युरेटेड. सॅच्युरेटेड मध्ये दोन कार्बनच्या मध्ये फक्त सिंगल बॉन्ड असतो, सगळीकडे कुठेही जा तुम्ही फक्त तुम्हाला कोणता बॉन्ड दिसणार, सिंगल बॉन्ड दोन कार्बनच्या मध्ये. ओके, कार्बन ऑक्सिजन असेल, कार्बन नायट्रोजन असेल, त्यांच्यामध्ये डबल किंवा ट्रिपल बॉन्ड असू शकतो, पण दोन कार्बनच्या मध्ये फक्त सिंगलच बॉन्ड असेल तर त्याला म्हणायचं सॅच्युरेटेड. आणि जर त्यांच्यामध्ये डबल बॉन्ड असेल किंवा ट्रिपल बॉन्ड कुठेतरी एका ठिकाणी जरी तुम्हाला दिसला तर तुम्ही त्याला काय म्हणणार आहात, अनसॅच्युरेटेड. कसला हायड्रोकार्बन, अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन असं तुम्ही त्याला इथं म्हणतायत. ओके, आता आपण नेक्स्ट पार्ट कडे वळणार आहोत, तो म्हणजे सायक्लिक हायड्रोकार्बन. याची डेफिनेशन देखील आपण कालच्या पिरियडमध्ये बघितलेली होती लास्ट लेक्चरमध्ये. चेन रिंग कंप्लीट झालेली असते, क्लोज्ड रिंग असते, ज्याच्यामध्ये पहिला आणि शेवटचा कार्बन हा कम्प्लिटली अटॅच्ड असतो, जोडलेला असतो, रिंग कंप्लीट झालेली असते, चेन कंप्लीट झालेली असते, पूर्णपणे एक गोल 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 स्ट्रक्चर त्या ठिकाणी तयार होतं. तर त्याला आपण इथे काय म्हणतायत, क्लोज्ड चेन हायड्रोकार्बन किंवा सायक्लिक हायड्रोकार्बन असं तुम्ही इथं म्हणता. कळालं सगळ्यांना? तर अशा प्रकारे हे झाले या हायड्रोकार्बनचे दोन प्रकार. आज आपल्याला याच क्लोज्ड चेन हायड्रोकार्बन्सचे टाइप्स या ठिकाणी बघायचे आहेत. ओके, तर बघा दिसतंय का सर्वांना क्लिअर? ओके, तर पहा आता हे जे सायक्लिक हायड्रोकार्बन आहे त्याचे मेन दोन प्रकार पडतात. एकाला आपण अलिसायक्लिक म्हणतायत आणि दुसऱ्याला आपण आरोमॅटिक म्हणतायत. पार्ट पूर्णपणे कळण्यासाठी आपण अगोदर आरोमॅटिक हायड्रोकार्बन्स बद्दल स्टडी करणार आहोत. कोणते हायड्रोकार्बन्स? आरोमॅटिक. आता याच्यामध्ये हा नंबर 2 आहे, त्याच्यामध्ये पुन्हा नंबर फर्स्ट, त्याला आपण काय बोलणार, आरोमॅटिक. चार्ट मध्ये आपण अलिसायक्लिक अगोदर लिहिलेलं होतं, पण आता मात्र आपण काय लिहिणार आहोत अगोदर, आरोमॅटिक हायड्रोकार्बन्स. हे कशाचे प्रकार आहेत? क्लोज्ड चेनचे प्रकार आहेत. क्लोज्ड चेन म्हणजे कळाले ना सगळ्यांना, ज्याच्यामध्ये काय राहतं, पहिला आणि शेवटचा कार्बन जो आहे तो एकमेकांना जोडलेला असतो. फर्स्ट आणि लास्ट कार्बन हा एकमेकांना जोडलेला असतो. इनिशियल आणि फायनल कार्बन हा एकमेकांना जोडलेला असतो. तर त्याला तुम्ही क्लोज्ड चेन हायड्रोकार्बन असं म्हणतायत. ओके, मागच्या पिरियडचे एक्झाम्पल सगळ्यांना व्यवस्थित सोडून बघायचे आहेत, तरच तुम्हाला समजू शकेल की क्लोज्ड चेन हायड्रोकार्बन म्हणजे कसे असतात ते. आता मग बघा, अगोदर आपण याचा पहिला प्रकार शिकणार आहोत, तो म्हणजे आरोमॅटिक हायड्रोकार्बन.
तर मग पहा आता अरोमॅटिक एक्झॅक्टली कशाला म्हणायचे. ओके, अरोमॅटिक हायड्रोकार्बन्स एक्झॅक्टली कशाला म्हणायचे हा प्रकार तुम्ही अगोदर चांगला समजून घ्या. आता बघा, अरोमॅटिक हा जो शब्द आहे ना, तर तो आरोमा या शब्दापासून तयार झालेला. आरोमा, आरोमा म्हणजे स्वीट स्मेल, गोड गंध, गोड वास ज्या पदार्थांचा येतो तर त्या पदार्थांना अरोमॅटिक. अरोमा म्हणजे स्वीट स्मेल, गोड वास येणारे जेवढे काही पदार्थ असतात तर ते जनरली अरोमॅटिकच्या कॅटेगरीमध्ये येतात. त्याच्यावरनं त्याचं फक्त नाव पडलेलं आहे. म्हणजे ज्यांचा स्मेल स्वीट येत नाही तर तेच नॉन अरोमॅटिक असतील असं नाही. तर काय काय नॉन अरोमॅटिकचा पण स्मेल हा कसा येऊ शकतो, स्वीट येऊ शकतो. पण मोस्ट ऑफ द अरोमॅटिक कंपाऊंड हॅव्हिंग स्वीट टेस्ट, सो दॅट्स वाय इट्स नेम इज व्हॉट, अरोमॅटिक. त्याचं नाव काय आलेलं आहे, अरोमॅटिक असं नाव आलेलं आहे. पण ऍक्च्युअली त्याच्या स्ट्रक्चरवरनं अरोमॅटिक कंपाऊंड आपण एक्झॅक्टली कशाला म्हणतो, तर त्याच्यासाठी 2-3 अटी आहेत, मुख्य 3 अटी आहेत. ओके, सगळ्यात पहिली अट कोणती, सो फॉर अरोमॅटिक सगळ्यात पहिली गोष्ट कोणती पाहिजे, चेन त्याच्यामध्ये क्लोज्ड पाहिजे. ही पहिली अट. अट नंबर 1 कोणती चेन पाहिजे, क्लोज्ड चेन. अट नंबर 2 त्याच्यामध्ये दुसरी जी महत्वाची गोष्ट आहे तर ती म्हणजे काय पाहिजे, कॉन्जुगेशन. याचा अर्थ मी तुम्हाला सांगेल, कॉन्जुगेशन. दुसरी गोष्ट कोणती पाहिजे, कॉन्जुगेशन. याचा अर्थ मी तुम्हाला लगेच सांगणार आहे. तर ते बघा, कॉन्जुगेशन म्हणजेच अल्टरनेट. अल्टरनेट, अल्टरनेट कळतं ना सगळ्यांना, अल्टरनेट सिंगल अँड डबल बॉन्ड. अल्टरनेट सिंगल अँड डबल बॉन्ड, अल्टरनेट सिंगल अँड डबल बॉन्ड. अल्टरनेटचा अर्थ कळतो ना, एक सिंगल झाला की दुसरा डबल, पुन्हा सिंगल पुन्हा डबल, पुन्हा सिंगल पुन्हा डबल, सिंगल डबल सिंगल डबल. याला काय बोलायचं, कॉन्जुगेशन. काय बोलायचं, कॉन्जुगेशन. ही दुसरी अट आहे आमची. अरोमॅटिक असण्याकरिता सगळ्यात पहिली गोष्ट क्लोजर चेन. याचा अर्थ आपण 11 ऑगस्टच्या लेक्चरमध्ये बघितलेला आहे. भरपूर उदाहरणं त्याचे पाहिलेले आहेत. सर्वांना सर्व एक्झाम्पल्स बघून घ्यायचे. तर क्लोजर चेन, क्लोजर म्हणजे हे अशा पद्धतीची चेन. ओके, बघा बघा बघा, ही झाली कसली चेन, क्लोजर चेन. हा पहिला कार्बन, हा दुसरा, हा तिसरा, हा चौथा, हा पाचवा, लगेच हा सहावा. सहावा कार्बन लगेच पहिल्या कार्बनला डायरेक्ट अटॅच असतो, त्याला बोलायचं क्लोजर चेन. कसली चेन बोलायचं, क्लोजर चेन. सहावा कार्बन लगेच पहिल्या कार्बनला अटॅच आहे, तर ती चेन म्हणजे कसली चेन झाली, क्लोज्ड चेन. लास्ट कार्बन फर्स्ट कार्बनला अटॅच असतो तर त्या चेनला बोलायचं क्लोज्ड चेन. दुसरी याच्यामध्ये अट कोणती आहे, कॉन्जुगेशन. कॉन्जुगेशनचा अर्थ काय होतो, की अल्टरनेट सिंगल अँड डबल, सिंगल डबल. एक सिंगल झाला तर दुसरा डबल येतो, दुसरा डबल झाला तिसरा सिंगल येतो, तिसरा सिंगल झाला चौथा डबल येतो, चौथा डबल झाला पाचवा सिंगल येतो, पाचवा सिंगल झाला तर सहावा बॉन्ड डबल बॉन्ड. तर हे असलं अल्टरनेशन असणं याला कॉन्जुगेशन असं म्हणतात. काय म्हणतात त्याला, कॉन्जुगेशन. कॉन्जुगेशन म्हणजे अल्टरनेट सिंगल अँड डबल बॉन्ड असणं. So there is alternate single and double bond is there, and that is called as conjugation. And if there is a conjugation, so then and then only that compound will be aromatic. Conjugation होना ही होना है. कॉन्जुगेशन असेल तरच तुम्ही त्याला अरोमॅटिक म्हणता बघा. ओके, तर मग बघा दुसरं कॉन्जुगेशन. आणि नंबर 3 तिसरी इथं महत्वाची अट कोणती आहे, ती म्हणजेच त्याच्यामधले जे पाय इलेक्ट्रॉन्स आहेत. आता पाय इलेक्ट्रॉनचा ऍड्रेस जर तुम्हाला पाहायचा असेल, पाय बॉन्डचा ऍड्रेस जर तुम्हाला पाहायचा असेल तर तुम्हाला 9 ऑगस्टचं लेक्चर डिटेलमध्ये बघावं लागेल. त्याच्यामध्ये सिग्मा बॉन्ड आणि पाय बॉन्ड यांच्या पोझिशन दाखवलेल्या आहेत, कशा प्रकारे त्यांच्यामधली आकडेवारी काढायची हा पार्ट देखील आपण तिथे बघितलेला होता. तरी पण आपण पुन्हा रिपीट इथं बघूया. तर त्या पाय बॉन्डचे जे पाय इलेक्ट्रॉन्स आहेत तर त्यांचा आकडा या मल्टिपल मध्ये पाहिजे, 4n+2. बघा कोणत्या मल्टिपल मध्ये पाहिजे, 4n+2 यांच्या इंटिग्रल मल्टिपल मध्ये पाहिजे. जसं आपण 2चा पाडा, 3चा पाडा, 4चा पाडा, 5चा पाडा असं म्हणतायत ना, तर 4चा मल्टिपल, 4 1 4, 4 2 8, 4 3 12 हा 4चा पाडा झाला. बघा मी इकडे 4चा पाडा लिहितोय, 4 1 4, 4 2 8, 4 3 12, 4 4 16, 4 5 20. बस इथपर्यंत जरी आला तरी पण आपलं काम धकू शकतंय बघा. तर मग बघा नेमकं इथं कसं आहे, 4n+2 पाय इलेक्ट्रॉन्स
ह्या पाय इलेक्ट्रॉन्स गेले चुलीमध्ये. अगोदर आपण ह्याचा अर्थ समजून घेऊयात. 4n+2 ह्याचा एक्झॅक्ट अर्थ काय होतो बघा. आता 4चं मल्टिपल तुम्हाला कळालेलं आहे. ह्याच्यात 2 प्लस करत जायचं तुम्हाला. करा बरं, ह्याच्यात 2 प्लस, ह्याच्यात 2 वाढवले तर किती आलं 6, ह्याच्यात 2 वाढवले किती आलं 10, ह्याच्यात 2 वाढवले किती आले 14, ह्याच्यात 2 वाढवले किती आले 18, ह्याच्यात 2 वाढवले किती आले 22. तर इलेक्ट्रॉनची संख्या, कोणत्या इलेक्ट्रॉनची, पाय इलेक्ट्रॉनची संख्या जर 6 असेल, 10 असेल, 14 असेल, 18 असेल किंवा 22 असेल, या मल्टिपल मध्ये असेल, या रेंज मध्ये जर असेल तरच तो कंपाऊंड अरोमॅटिक म्हणून ओळखला जाईल. नाहीतर ह्या पहिल्या 2 अटी पण तो कंप्लीट करू शकतो. चेन क्लोजर असू शकते, कॉन्ज्युगेशन बी असू शकतंय, पण जर इलेक्ट्रॉनची संख्या एवढी जर नाही भरली, 6 नाही भरली, 10 नाही भरली, 14 नाही भरली, 18 नाही भरली, तर लगेच तुम्ही काय म्हणणार, हा नाही अरोमॅटिक, अरोमॅटिक नाही, बिलकुल अरोमॅटिक तो येणार नाही. अरोमॅटिक येण्यासाठी त्याच्यामधल्या पाय इलेक्ट्रॉनची संख्या कशाच्या मल्टिपल मध्ये पाहिजे, 4n+2. म्हणजे 4चा पाडा आणि त्याच्यात 2 प्लस करत पळायचे तुम्हाला. अगोदर 4चा पाडा म्हणणार तुम्ही, 4 1 4 4 2 8 4 3 12 आणि त्याच्यामध्ये तुम्ही 2 प्लस करणार, +2. त्याला म्हणायचं 4n+2. 4n+2 अशा प्रकारे आपण त्याच्यात 2 प्लस करणार. आणि त्याच्या मल्टिपल मध्ये जर पाय इलेक्ट्रॉनची संख्या जर असेल तरच तुम्ही त्यांना काय म्हणणार आहात, अरोमॅटिक. कसले हायड्रोकार्बन्स, अरोमॅटिक्स. आता हे पाय इलेक्ट्रॉन कसे मोजायचे ते सगळेजण जरा नीट बघा. हा पाय बॉन्ड, हा पाय बॉन्ड, हा पाय बॉन्ड. ओके, पाय बॉन्ड म्हणजे तो बॉन्ड साइड वाईज ओव्हरलॅपिंग न तयार होतो आणि सिग्मा बॉन्ड ऍक्सियल. त्या पाय बॉन्ड आणि सिग्मा बॉन्ड 9 ऑगस्ट क्रांती दिन, शनिवारच्या दिवशी, ओके, किंवा सोमवार किंवा शनिवार, त्या दोन्ही लेक्चरमध्ये आपण त्याच्याबद्दल इन्फॉर्मेशन बघितलेली होती. सिग्मा बॉन्ड आणि पाय बॉन्ड. सिग्मा बॉन्ड हा ऍक्सियल ओव्हरलॅपिंग तयार होतो आणि पाय बॉन्ड हा साइड वाईज ओव्हरलॅपिंग. साइडला फक्त एकमेकांकडे बघत राहतात ते ऑर्बिटल. हा त्याच्याकडे बघतो, तो ह्याच्याकडे बघतो आणि त्यांचे डोके फक्त असे चिटकलेले असतात. त्याला म्हणायचं साइड वाईज ओव्हरलॅपिंग. पण ऍक्सियल मध्ये कसं घट्ट पकडून, असे घट्ट पकडून बसले असतात, तुटतच नाहीत बघा लवकर, तर त्याला म्हणायचं सिग्मा बॉन्ड. ओके, पण आता ह्याच्याबद्दल तुम्हाला खूप डिटेलमध्ये नंतर तिकडे केमिकल बॉन्डिंग मध्ये डिटेलमध्ये स्टडी करायची. आता फक्त एकच मुद्दा चांगला लक्षात ठेवा. काय, त्यावेळेस मी तुम्हाला सांगितला पण होता की जर सिंगल बॉन्ड असेल फक्त, तर तो फक्त आणि फक्त सिग्मा बॉन्ड असतो. जर डबल बॉन्ड असेल ना तर एक पाय बॉन्ड आणि एक सिग्मा बॉन्ड असतो. आणि जर आपला ट्रिपल बॉन्ड असेल, बघा एवढंच फक्त तुम्हाला आता सध्यासाठी लक्षात ठेवायचे, जर ट्रिपल बॉन्ड असेल तर त्याच्यात 2 पाय बॉन्ड असतात आणि एक कोणता बॉन्ड असतो, सिग्मा बॉन्ड असतो. 2 ऍटम मध्ये जर ट्रिपल बॉन्ड असेल तर 2 पाय 1 सिग्मा, आणि जर डबल बॉन्ड असेल तर 1 पाय 1 सिग्मा. तुम्ही आता या कंपाऊंड मध्ये बघा, हा सिग्मा, परंतु हा मात्र सिग्मा आणि पाय, हा सिग्मा, हा सिग्मा आणि पाय, हा सिग्मा, परंतु हा मात्र सिग्मा आणि पाय. सगळे मिळून पाय बॉन्ड तुम्हाला किती दिसत आहेत, पाय बॉन्डची संख्या सांगा. पाय बॉन्ड या कंपाऊंड मध्ये किती दिसतात, 1 2 3. कळालं, पाय बॉन्ड याच्यामध्ये किती आले सांगा, 3. पाय बॉन्ड 3. तर एका बॉन्ड मध्ये 2 इलेक्ट्रॉन असतात, माहिती आहे ना सर्वांना. एक बॉन्ड म्हणजे 2 इलेक्ट्रॉन, 2 इलेक्ट्रॉन, पहिल्याचा 1 दुसऱ्याचा 1, दोघांची ओव्हरलॅपिंग झाली, दोघांची भेट झाली आणि तिथं तयार झाला हा बॉन्ड. जर ती भेट फक्त थोडस साईडनं फक्त ते असे चिकटलेले असतील, पहिल्याचा खांदा आणि दुसऱ्याचा खांदा नुसते असे खांदा चिटकून बसले असतील, तर तो झाला पाय बॉन्ड. आणि जर त्यांची एकदम घट्ट मैत्री झाली असेल तर तो झाला सिग्मा बॉन्ड. तर मग इथं बघा, या ठिकाणी डबल बॉन्ड म्हटलं तर 1 पाय बॉन्ड 1 सिग्मा बॉन्ड. आपल्याला सध्या फक्त कोण मोजायचे, आपल्यासाठी आता मुख्य हिरो फक्त पाय बॉन्ड आहे. तुमचं लक्ष फक्त पाय बॉन्ड कडे पाहिजे बघा. मोजा मग, पाय बॉन्ड मोजा. 1 पाय बॉन्ड, 2 पाय बॉन्ड, 3 पाय बॉन्ड. 1 पाय बॉन्ड 2 इलेक्ट्रॉनने बनलेला. मग 3 पाय बॉन्ड म्हणजे पाय इलेक्ट्रॉन्स किती झाले, पाय इलेक्ट्रॉन्स 3 दुनी 6. किती पाय इलेक्ट्रॉन झाले, 6. तर 6 हा या 4n+2 च्या मल्टिपल मध्ये येतो का. ह्याच्यात n म्हणजे काय, व्हेअर. बघा मी इथं छोट्या अक्षरात लिहितोय, n म्हणजे 1, 2, 3, एक्सेट्रा. किती पण मोठा आकडा तुम्ही घेऊ शकताय. n म्हणजे ह्याच्यातल्या कोणत्या कार्बनची किंवा हायड्रोजनची संख्या नव्हे. n म्हणजे फक्त ते मल्टिपल आहे. काय आहे, मल्टिपल.
तर ते कशाच्या इंटिग्रल मल्टिपल मध्ये पाहिजे 4n+2. काही जणांना जर एवढं बी कळत नसेल ना तर तुम्ही फक्त एवढं लक्षात ठेवा. तर पाय इलेक्ट्रॉनची संख्या जर 6, 10, 14, 18 किंवा 22 अशा प्रमाणात असेल. आता लय बी 18 आणि 22 पर्यंत आपला आकडा जात नाही बघा. आपली झेप फक्त 14 पर्यंत जास्तीत जास्त जाऊ शकते. तर इलेक्ट्रॉनची संख्या एकतर 6 किंवा 10 किंवा 14 कोणत्या इलेक्ट्रॉनची? पाय इलेक्ट्रॉनची. पाय म्हणजे आपले पाय नाहीत बरं, त्या पाय बॉन्ड मधला पाय इलेक्ट्रॉन. पाय बॉन्ड कुठं? डबल बॉन्ड मध्ये. आता ह्या अरोमॅटिक मध्ये ट्रिपल बॉन्ड बी तुम्हाला कुठं दिसणार नाही. तर तुम्हाला फक्त कशाचा शोध घ्यावा लागेल? डबल बॉन्डचा. कशाचा? डबल बॉन्डचा. तर हा असतो डबल बॉन्ड, डबल बॉन्ड, डबल बॉन्ड. तर या डबल बॉन्ड मध्ये एक बॉन्ड हा पाय बॉन्ड आहे. ओके. तर मग त्या पाय बॉन्ड मधले एक पाय बॉन्ड 2 इलेक्ट्रॉन आणि असे सगळे मिळून इलेक्ट्रॉन किती भरले? 6. तर इलेक्ट्रॉनची संख्या किती किती भरायला पाहिजे? 6, 10 किंवा 14. आकडा राहील का लक्षात तुमच्या? जर पाय इलेक्ट्रॉनची संख्या किती भरायला पाहिजे बघा, नीट ऐका. ह्या 4n+2 चा अर्थ जर तुमच्या डोक्यात बसत नसेल, ज्यांची परिस्थिती फार गरिबीची असेल, मेंटल परिस्थिती फार गरिबीची असेल, तर त्याला असल्या आकड्याचा कधी कधी मेळ लागत नाही बघा. तर मग त्यांच्यासाठी दुसरी आयडिया कोणती? की पाय इलेक्ट्रॉनची संख्या, हा जो डबल बॉन्ड आहे ना त्यातला एक बॉन्ड पाय बॉन्ड असतो बरं, आणि एका पाय बॉन्ड मध्ये 2 इलेक्ट्रॉन असतात. चांगलं लक्षात घ्या. हा पाय बॉन्ड 2 इलेक्ट्रॉन, हा पाय बॉन्ड 2 इलेक्ट्रॉन. तर टोटल 2 आणि 2 4 आणि 2 6 इलेक्ट्रॉन्स. आकडा किती यायला पाहिजे? 6, 10, 14. लक्षात ठेवा. 4चा पाडा आणि त्याच्यात 2 ने प्लस करायचं. 4चा पाडा येतोय ना तुम्हाला? 4 1 4 अधिक 2 म्हणजे 6. 4 2 8 अधिक 2 म्हणजे 10. 4 3 12 अधिक 2 म्हणजे 14. 4 4 16 अधिक 2 म्हणजे 18. ओके. सुरुवात वाटलंच तर 6 पासून करा. कुठून करा? 6 पासून. 6, 6 4 10, 10 4 14, 14 4 18, 18 4 22. अशा मल्टिपल मध्ये इलेक्ट्रॉनची संख्या जर असेल, पाय इलेक्ट्रॉनची संख्या जर असेल, तरच तो कंपाऊंड वो क्या कहलाएगा? अरोमॅटिक कहलाएगा. तर तो कंपाऊंड अरोमॅटिक असेल. मुद्दा कळतोय सर्वांना? अरोमॅटिक हायड्रोकार्बन्स म्हणजे एक्झॅक्ट कोणते हायड्रोकार्बन्स? 3 गोष्टीची इथं पूर्तता होणं अत्यंत आवश्यक आहे. एक म्हणजे क्लोजर चेन, त्याची आम्ही सोय लावू. दुसरं म्हणजे कॉन्ज्युगेशन. ऍक्च्युली कॉन्ज्युगेशन हा जो शब्द आहे तो खूप डिटेलमध्ये आपल्याला पुढे हायपर कॉन्ज्युगेशन इफेक्ट मध्ये बघायचा. आलं का लक्षात? रेझोनन्स इफेक्ट मध्ये बघायचा, मिझोमेरिक इफेक्ट मध्ये बघायचा. पण सध्या मात्र कॉन्ज्युगेशनचा साधा अर्थ कोणता घ्यायचा? अल्टरनेट, सिंगल अँड डबल. अल्टरनेट, सिंगल अँड डबल बॉन्ड. ओके. त्याला म्हणतात कॉन्ज्युगेशन. व्यवस्थित लक्षात ठेवा. उद्या मी वर्गात पण विचारणार आहे कॉन्ज्युगेशन म्हणजे काय, तर प्रत्येकाला सांगता आलं पाहिजे. कॉन्ज्युगेशन म्हणजे अल्टरनेट, सिंगल अँड डबल बॉन्ड. ही या अरोमॅटिक असण्याची दुसरी अट आहे. दुसरी अट. पहिली अट क्लोजर चेन पाहिजे. दुसरी अट अल्टरनेट, सिंगल आणि डबल बॉन्ड पाहिजे. आणि तिसरी अट जे पाय बॉन्ड आहेत, जे पाय इलेक्ट्रॉन्स आहेत, तर त्या पाय इलेक्ट्रॉनची संख्या ही 6, 10, 14, 18, 22 अशा मल्टिपल मध्ये पाहिजे. अशा संख्येमध्ये पाहिजे. या एवढ्या संख्येमध्ये पाहिजे. एवढ्यापैकी कोणती पण एक संख्या पाहिजे. तरच तो कंपाऊंड कसा असेल? अरोमॅटिक असेल. तो कंपाऊंड कोणता असेल? अरोमॅटिक. मुद्दा कळतोय सगळ्यांना? बघा, तुम्हाला हे 3 पॉइंट मी अगदी जोर देऊन सांगतोय. तुम्हाला कंपाऊंड बघितल्याबरोबर ओळखता आला पाहिजे की हा अरोमॅटिक आहे का नाही. सगळ्यात अगोदर तुम्ही काय बघणार? तर चेन कशी आहे. ओपन जर असेल तर पहिल्या बॉलला आउट, विकेट, संपलं. बाकी पुढचं चेक करायची गरजच नाही. चेन ओपन नाही म्हणणार तुम्ही, हा अरोमॅटिक असंच शकत नाही. जर चेन क्लोज्ड असेल तर तुम्ही चेक करणार अल्टरनेट, सिंगल आणि डबल आहे. मग तुम्हाला तिथं दिसल एक सिंगल बॉन्ड, दुसरा डबल बॉन्ड, पुन्हा सिंगल बॉन्ड, पुन्हा डबल बॉन्ड. रिंग पूर्णपणे क्लोज. ओके. तर अल्टरनेट, सिंगल आणि डबल बॉन्ड जर दिसला तरच तुम्ही तिसरा नियमाकडे जायचं, पळायचं तिकडं. तिसऱ्या नियमाकडे पळायचं. कधी? अल्टरनेट, सिंगल आणि डबल बॉन्ड दिसला. तिसरा नियम कोणता? पाय बॉन्ड मोजणार आणि त्याच्या डबल पाय इलेक्ट्रॉनची संख्या घेणार. आणि पाय इलेक्ट्रॉनची संख्या किती पाहिजे? एकतर एक 6 पाहिजे किंवा 10 पाहिजे किंवा 14 पाहिजे किंवा 18 पाहिजे किंवा 22 पाहिजे. अशी पाय इलेक्ट्रॉनची संख्या तिथं तुम्हाला दिसणं आवश्यक आहे. जर त्याच्यात पाय इलेक्ट्रॉन
4च भरले तुम्ही म्हणणार नाही नाही हा अरोमॅटिक नाही. जर पाय इलेक्ट्रॉन 5च भरले, आता 5 तर कसे भरतील हो, 2च्या तर पाड्यात पाहिजेत ना. जर पाय इलेक्ट्रॉनची संख्या 8 भरली तरी पण तुम्ही म्हणणार नाही हा अरोमॅटिक नाही, हा अरोमॅटिक असू शकत नाही. ओके, तर अशा प्रकारच्या गोष्टी आहेत. 4n + 2 4n + 2 या मल्टिपल मध्ये जर पाय इलेक्ट्रॉनची संख्या जर असेल तरच तो हा आपण या ठिकाणी म्हणू शकतो. तर अरोमॅटिकचा अर्थ कळाला का सगळ्यांना? आपण अलिसायक्लिक जाणून बुजून त्याला बाजूला ठेवलेला आहे. अगोदर आपल्याला अरोमॅटिक म्हणजे काय ते शिकायचे, नंतर मग आपण अँटी अरोमॅटिक म्हणजे काय ते शिकणार आहोत, आणि त्याच्यानंतर मग नॉन अरोमॅटिक. तर नॉन अरोमॅटिकच्या लिस्टमध्ये अलिसायक्लिक पण आले, उरलेले सगळेच आले. आले का लक्षात? त्याच्यामुळे त्याला आपण थोडंसं लास्टला ठेवलेलं आहे. तर सगळ्यात अगोदर अरोमॅटिकच्या 3 गोष्टी तुमच्या लक्षात आल्या का? पहिली गोष्ट कोणती? क्लोज्ड चेन. चला, अरोमॅटिक मध्ये पहिली गोष्ट कोणती? क्लोज्ड चेन. चेन कशी पाहिजे? क्लोज्ड. आता क्लोज्ड चेन म्हणजे काय डिटेल पाहिजे असेल तर 11 ऑगस्टचं एक्झाम्पल बघायचं, कालचं एक्झाम्पल. त्याच्यासाठी बघायचे 11 ऑगस्टचं एक्झाम्पल. ओके, त्याच्यामध्ये क्लोज्ड चेनचे भरपूर एक्झाम्पल काढून दाखवलेले आहेत. चेन क्लोज्ड पाहिजे. हा, दुसरा मुद्दा तुम्हाला आता इथं समजून घ्यायचा आहे. तो तर मी तोंडी जरी सांगितला, उदाहरणाची पण गरज नाही. अल्टरनेट सिंगल डबल सिंगल डबल सिंगल डबल असे जर बॉन्ड्स असतील तर त्यावेळेस तो अरोमॅटिक असू शकतो. 2 अटी झाल्या, तिसरी पण अट पूर्ण व्हायला पाहिजे ना. केवळ 2 अटीवरून भागणार नाही बघा आपलं, आपल्याला तिन्ही पण अटी पाहिजे. अरोमॅटिक म्हणजे एकदम स्पेसिफिक कंपाऊंड आहे, ते कुठले पण असे रस्त्यावर पडलेले कंपाऊंड नाही येतात, तर त्याच्यामध्ये तिन्ही पण अटी पूर्ण व्हायला पाहिजे. क्लोज्ड पण चेन पाहिजे, उगत स्वीट स्मेल येणार नाही, तर तिन्ही पण अटी त्या ठिकाणी पूर्ण होणं आवश्यक आहे. पहिलं म्हणजे चेन क्लोज्ड पाहिजे, दुसरं म्हणजे अल्टरनेट सिंगल आणि डबल बॉन्ड पाहिजे, आणि तिसरं म्हणजे काय, त्याच्यामध्ये पाय इलेक्ट्रॉनची संख्या ही 4n + 2 पायच्या मल्टिपल मध्ये पाहिजे. एखाद्याला सुधरत नसेल 4n + 2, त्याचा पाडा मी इकडे लिहून दाखवला. 6 इलेक्ट्रॉन, 10, 14, 18, 22 अशा प्रकारची इलेक्ट्रॉनची संख्या आली की तो झाला अरोमॅटिक. ओके, तर त्याचे आपण आता काही मोर एक्झाम्पल्स बघूया. तर पहिलं एक्झाम्पल इथं आपण तुमच्या समोर काढलेलं आहे. सध्या नावाशी तुम्हाला तेवढं काही देणं घेणं नाही. हा कोण आहे? बेंझिन आहे. ओके, दिसतंय का सर्वांना? यस. तर हा कोण आहे? बेंझिन. बेंझिन हा झाला अरोमॅटिक. बघा, बेंझिन अरोमॅटिक असण्याचे कारण तिन्ही पण अटी पूर्ण होतात का? जरा बेंझिनला तुम्ही जरा चांगलं निरखून बघा बरं, आता सगळेजण जरा बघा बरं, जरा चांगलं व्यवस्थित असं चांगले मोठाले डोळे करून बघा, तुम्हाला बेंझिन कसा दिसतोय बघा. बघा, ह्याच्यामध्ये चेन क्लोजर आहे का? क्लोजर म्हणजे बंद 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 झालं पाहिजे, रस्ताच नाही पाहिजे. एखादी मुंगी जर मध्ये अडकली, त्या मुंगीला बाहेर यायला रस्ताच नसला पाहिजे, तर म्हणायचं बंद आहे, क्लोज्ड आहे. बघा, पहिला कार्बन, दुसरा कार्बन, तिसरा कार्बन, चौथा कार्बन, 5वा कार्बन, 6वा कार्बन, लास्ट कार्बन हा लगेच पुन्हा पहिल्याला जोडलाय. बाहेर यायला जागाच नाही. एखादी मुंगी जर मध्ये टाकली तर बिचारी मुंगी सगळीकडे फिरून येईल, सगळीकडे फिरून येईल. ही लक्ष्मण रेषा आपण या कडून इथं काढलेली आहे. मुंगीला बाहेर जायला जागाच नाही. जर थोडी जरी सांद असली असती ना, तर मग ती चेन बिलकुल क्लोजड नसली असती, तुम्ही म्हणली असती चेन ओपन व्हायला लागली. परंतु ह्या चेनला म्हणायचं क्लोज्ड चेन. ओके, पहिली अट पूर्ण. दुसरी अट कोणती? अल्टरनेट सिंगल आणि डबल बॉन्ड. बघा बरं, हाय का ते अल्टरनेट सिंगल आणि डबल बॉन्ड? बघा, आता पहा पहा, आता आता कुठून सुरुवात करता? कुठून बी करा की. आता बघा, हा डबल बॉन्ड, डबलच्या नंतर कोण पाहिजे? सिंगल. सिंगलच्या नंतर कोण पाहिजे? डबल. डबलच्या नंतर कोण पाहिजे? सिंगल. सिंगलच्या नंतर कोण पाहिजे? डबल. डबलच्या नंतर कोण पाहिजे? सिंगल. भागलंय का सगळीकडं? आणखीन एकदा तपासून बघायचे. बघा, अगोदर डबल, नंतर सिंगल, नंतर डबल, डबलच्या नंतर सिंगल, हा डबल, हा सिंगल. कळतंय ना तुम्हाला? हा कसला बॉन्ड झाला? डबल बॉन्ड झाला. अल्टरनेट पाहिजे. एका ठिकाणी जरी हे अल्टरनेशन हुकलं, लगातार 2 सिंगल आले, तुम्ही म्हणायचं थांबा 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 थांबा, बिलकुल बिलकुल आम्हाला मान्य नाही, हा अरोमॅटिक नाही. अल्टरनेट सिंगल आणि डबल बॉन्ड पाहिजे, तरच तो अरोमॅटिक बोलायचा. दुसरा मुद्दा क्लिअर. तिसरा मुद्दा, ह्याच्यातले पाय बॉन्ड मोजा. पाय बॉन्ड मोजलेत, हे त्याचा आकडा आपण इकडे लिहिलाय. किती येतात? 3 येतात. पाय बॉन्ड 3, मग पाय इलेक्ट्रॉन 3च्या डबल किती झाले? किती झाले? 3च्या डबल 6. आले का हे आकड्यामध्ये? 6 आणि पुढे 4 ने वाढवीत पळा बरं तुम्ही. आता सुरुवात फक्त लक्षात ठेवा. 6 6 6 6 6 6. ओके, त्याच्यात तुम्ही 4 4 4 4 4 मारत जायचं.
तिथून पुढे 6 मारायचा नाही, विकेट सोडायची नाही बघा. अगोदर पहिल्या बॉलला 6 मारायचं आणि नंतर मग 4 मारत पडायचे. और एक 4, आणखीन एक 4, आणखीन एक 4. पहिल्या बॉलला फक्त धोनी, त्याच्यानंतर मग फक्त सेहवाग. नुसते 4 मारत पळायचे. 4, 4, 4. त्या सेहवागला कधी 6च जात नव्हता बघा, नुसता 4 मारायचा. तर हे आणि ते धोनीला कधी 4च जात नव्हता, नुसते 6 मारत. ओके, तर इथं तीच गत आहे. पहिला बॉल धोनी 6 रन, 6 आणि त्याच्यानंतरचे सगळे बॉल सेहवाग खेळणार आहे. 4, 6 4 10, त्याच्यानंतर 10 4 14, त्याच्यानंतर 14 4 18, 18 4 22, 22 4 26. किती पण लांब पर्यंत तुम्ही 4 4 4 4 त्याच्यात टाकत जाऊ शकता. सिंगल डबल जमणार नाही बघा, बाकीच्या कुठल्याच किमती जमणार नाहीत. तुम्हाला एकतर एक पहिल्या बॉलला 6 आणि नंतर सगळे बॉल मध्ये 4 मारावे लागतील. तर त्या आकडेवारीमध्येच या पाय इलेक्ट्रॉनची संख्या येणं अत्यावश्यक आहे. तरच तुम्ही बोलणार. एक जरी कमी भरला किंवा एखादा जरी जास्त भरला तर एवढा ऍडजस्ट करून घ्या असं बिलकुल म्हणायचं नाही. तर मग तुम्ही म्हणणार तो ऑटोमॅटिक नाही. ओके, कळालं? ऑटोमॅटिकचे तिन्ही पॉइंट्स लक्षात आले का सगळ्यांच्या? आता बघा, मी जर तुमच्या समोर काही एक्झाम्पल काढले तर फटाफट तुम्हाला सांगता यायला पाहिजे बघा. आता पहा, मी दुसरं एक्झाम्पल काढून राहिलोय, जरा चांगलं बघा. इथं पहा, एक हेक्सागोनल, काही जण म्हणतील हे पहिलंच झालंय. आणखीन बघा पुढं लांबायला लागले. आता 1 2 3 4 5, हा असा कंपाऊंड. त्याचा ऍक्च्युअल स्ट्रक्चर तुम्ही अगोदर काढलेला आहे. ओके, जे नवीन बघणारे आहेत त्यांनी लेक्चर नंबर 3 4 5 तीनही लेक्चर बघून घ्या, नाहीतर तुम्हाला ह्या काळ्या काळ्या डबे डबे दिसतील बघा नुसते. तर यांचे ऍक्च्युअल स्ट्रक्चर त्या ठिकाणी आहेत. तर हा दुसरा कंपाऊंड आहे. आपल्याला सांगायचा आहे हा अरोमॅटिक आहे का नाही, आहे का नाही, एवढंच आम्हाला सांगा. तर बघा, आता आपण लगेच सांगू शकता. पहा, सांगा मला आता, चेन क्लोज्ड आहे का? मुंगीमध्ये सोडली तर बाहेर जाऊ शकेल का ह्याच्यामध्ये? यस, तुम्ही लगेच सांगू शकता. चेन तर इथं क्लोज्डच आहे. इकडून पण एक रिंग बंद आहे, इकडून पण एक रिंग बंद आहे. दोन दोन मुंग्या इथं दोन वेगवेगळ्या रिंगात अडकू शकतात. म्हणजे चेन कशी आहे? क्लोज्ड आहे. पहिला आणि शेवटचा कार्बन बिलकुल या ठिकाणी कम्प्लिटली एकमेकांना अटॅच आहेत. तर ही चेन कशी आहे? बघा, आता बघा, सुरुवात करा. सिंगल बॉन्ड, डबल बॉन्ड. काही जण म्हणतील हा डबल तिकडं आहे, दोन्हीमध्ये कॉमनच आहे ना ती भिंत. इलेक्ट्रॉन्स 10 पाय इलेक्ट्रॉन्स या कंपाऊंडात आलेले आहेत. 10 म्हणजे आता हा आकडा कसा झाला कळाला का? 6 14, त्याच्यानंतर 18. मल्टिपल राहील का तुमच्या लक्षात? उदाहरण तर मी तुम्हाला चांगले चांगले सांगितलेले आहेत. त्याच्यावरनं अँथ्रॅसिन. ओके, अँथ्रॅसिन नाही, हा 2 रिंग वाला आहे. ओके, अँथ्रॅसिनचं लगेच काढतो मी स्ट्रक्चर म्हणजे तुम्हाला दिसेल. 2 रिंग वाला आहे, याला नेप्थॅलिन म्हणतात. काय म्हणतात त्याला? नेप्थॅलिन. ओके, हा झाला नेप्थॅलिन. आपण जर 3 रिंगा जर जोडल्या ना, तर 3 बघा इकडं, 1 2 आणि 3, 1 2 3. म्हणायचं व्हॉट? अँथ्रॅसिन. त्याचं नाव आहे अँथ्रॅसिन. नॉमेनक्लेचरचं तर आपलं ठरलंयच, आपल्याला नंतर पाहिजे. सध्या आपण नावाकडे तेवढं विशेष लक्ष देत नाही आहोत. आणखीन 2 दिवस बाद में सिर्फ और सिर्फ नॉमेनक्लेचर ही होगा. आता तोपर्यंत बघा, हा आहे अँथ्रॅसिन. हा अरोमॅटिक आहे का नाही आपल्याला तपासून बघायचं. रिंग क्लोज्ड. इथं तर 3 मुंग्या बिलकुल बाहेर निघू शकणार नाही. त्या खडूने आपण काढलेले. हा खडू आहे बघा, मुंग्या मारायचा खडू आहे हा. इथं बघा, 1 2 3, 3 रिंग इथं आहेत. कुठंच बाहेर जायला सांगच नाही. रिंग कम्प्लीट झालेली आहे. चेन कशी आहे? क्लोज्ड आहे. हा पॉइंट तर क्लिअर. त्याच्यानंतर मला पुढं सांगा, पुढचा मुद्दा तो म्हणजेच कोणता, की याच्यामध्ये अल्टरनेट सिंगल आणि डबल आहे का? तिन्ही पण रिंगात तपासून बघा. डबल सिंगल, 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 डबल सिंगल. कुठंच असं असं दिसत नाही की लगातार 2दा सिंगल आलंय किंवा लगातार 2दा डबल आलंय. सगळीकडं अल्टरनेट सिंगल आहे, डबल ह्याच्यात दिसायला लागले बाबा मला तर. ह्याच्यात बघा बरं तुम्ही, आता बघा, आता डबल सिंगल, डबल सिंगल. आता हा डबल आहे का सिंगल आहे? तुम्ही म्हणता इकडून आलंय, भिंत कॉमनच आहे ना. तर इथं बघा, डबल सिंगल, डबल सिंगल, डबल सिंगल असं इथं आहे. कळालंय तुम्हाला? इकडं बी तेच.
इथं बी बघा सिंगल डबल सिंगल डबल सिंगल डबल सिंगल डबल सिंगल डबल सिंगल डबल. ओके, आता इथं कुठं डबल आहे? काय कमाल झाली आता. कसं झालं हे? असं कसं झालं? तर याच्यामध्ये कसं आहे बघा, या ठिकाणी हा डबल, हा सिंगल, हा डबल. ओके, आता बघा बरं जरा कसं काय क्लिअर आलंय का स्ट्रक्चर. तर हे स्ट्रक्चर आपल्याला या ठिकाणी क्लिअर काढावं लागेल. तर त्याच्यासाठी तुम्ही इथं या ठिकाणी काय करणार, सिंगल पुन्हा डबल पुन्हा सिंगल पुन्हा डबल पुन्हा सिंगल पुन्हा डबल यांचं तर भागलेलं आहे. त्याच्यानंतर इकडे पुन्हा डबल अशा पद्धतीने तुम्हाला चेक करायचं. ओके, डबल सिंगल डबल सिंगल डबल सिंगल पुन्हा इकडे डबल. आता नंतर तुम्हाला काय मोजायचे? पाय इलेक्ट्रॉन्स. तुम्ही मला पटकन सांगा बरं, ह्याच्यात पाय बॉन्ड्स किती आहेत? पाय बॉन्ड्स ह्याच्यात मोजा. 3 आणि 2 5 आणि 5 आणि 2 7. सरळ सरळ इझिली कुणी बी मोजू शकतंय बघा ह्याच्यात पाय बॉन्ड्स. डबल बॉन्ड मधला एक बॉन्ड पाय बॉन्ड असतो. डबल, आता हा पाय बॉन्ड 1 2 3 4 5 6 7 7 पाय बॉन्ड. तर पाय इलेक्ट्रॉन्स किती? चला, और एक 4, 7 दुनी 14. अगोदर 6 गेला, नंतर 4, नंतर 4, नंतर नुसते 4च आहेत बघा. चांगलं लक्षात ठेवा. तर 10 आणि 4 14 पाय इलेक्ट्रॉन. तर तिसरी पण 8 पूर्ण झाली. म्हणजे हा देखील कसा झाला? अरोमॅटिक झाला. कसा झाला हा? अरोमॅटिक. तर अरोमॅटिकचा अर्थ कळाला का सगळ्यांना? तेवढ्या 3 अटी चांगल्या लक्षात ठेवा बघा. उद्या मी आल्याबरोबर विचारणार आहे, वर्गात विचारणार आहे. अरोमॅटिक म्हणजे काय? तर अरोमॅटिक साठी पहिली गोष्ट कोणती आहे? ती म्हणजे चेन कसली पाहिजे? क्लोज्ड पाहिजे. चेन कसली पाहिजे? बोला, माझ्या मागे बोला. चेन कशी पाहिजे? क्लोज्ड पाहिजे. चेन क्लोज्ड. दुसरा पॉइंट, अल्टरनेट सिंगल आणि सिंगल आणि डबल बॉन्ड. आणि तिसरी गोष्ट ती म्हणजे कोणती पाहिजे? 10, 14, 18, 22 अशा रेंज मध्ये पाहिजे. 6 पासून पुढे 4 ने वाढवत न्यायचे. 4n+2 जे गरीब आहेत त्यांना पटकन कळणार नाही. ही आकडेवारी फक्त तुम्ही कशासाठी लक्षात ठेवा, कोणी विचारलं तर ते सांगण्यासाठी. पण आप हमारे दिमाग में क्या होना चाहिए? हे 6 के बाद में 4 4 4 मार के आपको जाना है. 6 10 14 18 22 26 अशी जर पाय इलेक्ट्रॉनची संख्या असेल तरच तो अरोमॅटिक असेल. ओके, आणखीन याच्यावर आपण भरपूर एक्झाम्पल्स बघणार आहोत. पण त्याच्या अगोदर तुम्हाला इथपर्यंतच्या पार्टचा स्क्रीनशॉट काढायचा. काढा बरं पटकन याचा स्क्रीनशॉट. पटकन आणि फास्ट आपण याचा स्क्रीनशॉट काढणार आहोत. काढा पटकन फास्ट. झालं? तर मी आता हे कट करतोय. आणखीन आपल्याला याच्यावरचे एक्झाम्पल्स बघायचे आहेत. तर झालं? हे बघा, ही आकडेवारी चांगली लक्षात. मी इथं नेक्स्ट एक्झाम्पल काढतोय. समजा आता एक्झाम्पल असा आहे. अल्टरनेट सिंगल अँड डबल. ओके, या कंपाऊंडला फिनॅन्थ्रॅसिन असं म्हणतात. काय? फिनॅन्थ्रॅसिन. फिनॅन्थ्रॅसिन.
असं आपण या कंपाऊंडचं नाव देऊ शकतो. आता ह्याच्यामध्ये सगळ्यात पहिली गोष्ट, क्लोज्ड चेन आहे का? यस आहे. अल्टरनेट सिंगल अँड डबल बॉन्ड आहे का? चेक करा. डबल सिंगल डबल सिंगल डबल सिंगल, पुन्हा डबल आहे, सिंगल डबल सिंगल डबल, पुन्हा सिंगल आहे. त्याच्यानंतर पुन्हा डबल सिंगल डबल सिंगल डबल सिंगल. तर या कंपाऊंडचं नाव काय झालं? फिनॅन्थ्रॅसिन. काय नाव? फिनॅन्थ्रॅसिन. तर हे सगळे बॉन्ड्स याच्यामध्ये इथं आलेले आहेत. ओके. आता पाय इलेक्ट्रॉनची संख्या मोजा बरं. बघा, हा जो डबल बॉन्ड आहे, रिंगच्या आतमधलेच पाय बॉन्ड फक्त तुम्हाला इथं मोजायचे आहेत. तर मग रिंगच्या आतमध्ये जे पाय बॉन्ड्स आहेत त्यांची संख्या इथं टोटल किती आहे मला सांगा. पाय बॉन्ड बॉन्ड्स, मग पाय इलेक्ट्रॉन 14. तर 14 हा आकडा ह्याच्यामध्ये येतोय. तर मग हा काय झाला? कसला कंपाऊंड झाला? पुन्हा एकदा अरोमॅटिक कंपाऊंड झाला. ओके, कळतंय सगळ्यांना? तर अशा पद्धतीने तुम्हाला अरोमॅटिक आहे का नाही हे ओळखता आलं पाहिजे. तर अरोमॅटिक साठी ज्या 3 अटी लक्षात आल्या तुमच्या. पहिली अट म्हणजे कोणती? पहिली अट म्हणजे त्याच्यामध्ये चेन कशी पाहिजे? क्लोज्ड पाहिजे. दुसरी अट म्हणजे कोणती? की त्याच्यामध्ये अल्टरनेट सिंगल आणि डबल बॉन्ड पाहिजे. अल्टरनेट सिंगल आणि डबल बॉन्ड पाहिजे. आणि तिसरी अट कोणती? पाय इलेक्ट्रॉनची संख्या एक तर एक 6, 10, 14, 18 किंवा 22 अशा रेंजमध्ये त्या पाय इलेक्ट्रॉनची संख्या पाहिजे. कळालं? समजलं? तर अशा प्रकारे आपण अरोमॅटिक हायड्रोकार्बन्सला डिफाईन करू शकतायत. आता लगेच ह्याच्यासारखाच आणखीन एक प्रकार आहे. तर त्या प्रकाराला आपण अँटी अरोमॅटिक असं म्हणताय. बघा आता त्याच्यामध्ये आणखीन एक एक्स्ट्रा प्रकार आहे, तो म्हणजे अँटी अरोमॅटिक हायड्रोकार्बन. जगामध्ये सगळ्यात स्टेबल, सगळ्यात स्थिर, सर्वात स्थिर कंपाऊंड हे अरोमॅटिक हायड्रोकार्बन्स असतात. हे अरोमॅटिक, ते अल्टरनेट सिंगल आणि डबल बॉन्ड मुळे ते कुणाला गटतच नाही. एखादा बॉन्ड तोडायला गेलं की ते गर 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 फिरत राहतात. समजा एखादा फिरता पंखा आहे, तर त्यावेळेस त्याच्या एखाद्या पात्याला जर पकडा म्हटलं तर ते एकदम शक्य नाही, कारण ते पाते असे एका ठिकाणी थांबतच नाही. फॅन जर बंद असेल तर मग तुम्ही त्या ब्लेडला पकडू शकताय. पण जर फॅन जर फिरत असेल तर त्याची ब्लेड पकडणं तेवढं सोपं काम नाही. तसं ह्या अरोमॅटिक मध्ये आहे. हे पाय बॉन्ड ना सारखे फिरत राहतात. गर 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 असे फिरत राहतात. त्यामुळे गटतच नाहीत कुणाला, मग बॉन्डच तोडता येत नाही आणि त्याच्यामुळे ते स्टेबल असतात. जगातील सगळ्यात स्टेबल कंपाऊंड ते म्हणजे अरोमॅटिक. अरोमॅटिक असणं म्हणजे फार भाग्याचं काम आहे त्या कंपाऊंडसाठी. आता पुढचा जो आहे ना तो अँटी अरोमॅटिक. अँटी अरोमॅटिक मध्ये पहिल्या 2 अटी पूर्ण होतात. पहिली अट कोणती? की चेन क्लोज्ड. चेन कशी? क्लोज्ड. दुसरी अट कोणती? कॉन्ज्युगेशन. कोणती कोणती कोणती? कॉन्ज्युगेशन. कॉन्ज्युगेशनचा अर्थ कळाला? अल्टरनेट सिंगल आणि डबल बॉन्ड पाहिजे. आणि तिसरी अट कोणती? की 4n पाय इलेक्ट्रॉन. पाय इलेक्ट्रॉनची संख्या एक्झॅक्ट 4च्या पाड्यामध्ये आहे. तुमची इथं फार काळजी घेतलेली आहे बघा त्यांनी. 4चा पाडा म्हणायचा आहे. 4, 8, 12, 16. इथं ध्वनीचं काही कामच नाही बघा. सगळं काम सेहवागचं दिसायला लागलंय. 4चा पाडा फक्त 4 मारत पडायचं तुम्हाला. 4 4 4 4. तर 4च्या मल्टिपल मध्ये जर पाय इलेक्ट्रॉन आले तर त्या कंपाऊंडला अँटी अरोमॅटिक असं म्हणायचं. काय म्हणायचं? अँटी अरोमॅटिक. आपण त्याचे काही एक्झाम्पल्स बघूया. बघा आता अँटी अरोमॅटिकचे काही एक्झाम्पल्स कोपऱ्यात आपण त्याचे एक्झाम्पल बघूयात, म्हणजे तुम्हाला दोन्हीतला फरक कळत. पहिल्या 2 गोष्टी तर अरोमॅटिक सारख्याच आहेत. कोणता? चेन क्लोज्ड आणि कॉन्ज्युगेशन. बरं का? आता बघा बाळांनो, बघा आता आपल्याला ते फक्त पाय इलेक्ट्रॉनची संख्या मोजावी लागते. मी त्याचं एक एक्झाम्पल सांगतो. बघा आता पहा आता रिंग क्लोज्ड आहे. पहिला कार्बन, दुसरा कार्बन, तिसरा कार्बन, चौथा कार्बन. अल्टरनेट सिंगल आणि डबल बॉन्ड, डबल बॉन्ड सिंगल बॉन्ड, डबल बॉन्ड सिंगल बॉन्ड, डबल बॉन्ड सिंगल बॉन्ड. अल्टरनेट आहे. तर याला आपण काय म्हणणार आहात? ओके, तर हा झाला कसा? क्लोज्ड आणि कॉन्ज्युगेशन. परंतु जर पाय इलेक्ट्रॉनची संख्या जर आपण मोजली
तर बघा आता ह्याच्यामध्ये पाय बॉन्ड टोटल किती आहेत? पाय बॉन्ड दोनच दिसत आहेत. मोजता येते ना तुम्हाला पाय बॉन्ड? मोजा बरं जरा चांगले. हा एक आणि हा एक. पाय बॉन्ड दोनच भरले तर मग तुम्ही लगेच काय म्हणणार? पाय बॉन्ड जर दोन भरले तर लगेच तुम्ही काय म्हणणार की याच्यामध्ये पाय इलेक्ट्रॉनची संख्या किती भरते? 4. 4 पाय इलेक्ट्रॉन याच्यामध्ये येतात. म्हणून हा झाला कोण? अँटी अरोमॅटिक. आता अँटी अरोमॅटिक मात्र तो नेहमी कसा असतो? हायली अनस्टेबल. कसा असतो? हायली अनस्टेबल. कसा असतो? हायली अनस्टेबल हायड्रोकार्बन असतो. कळलं का सगळ्यांना? आता नंबर नेक्स्ट आपल्याला पुढं दुसरं एक्झाम्पल मी इथं लिहितोय. बघा एक्झाम्पल जरा चांगलं बघा. 1 2 3 ओके. असा एक कंपाऊंड. आता याच्यामध्ये सिंगल बॉन्ड डबल बॉन्ड, सिंगल बॉन्ड डबल, सिंगल बॉन्ड डबल, सिंगल बॉन्ड डबल, सगळं अल्टर आहे. हाय का नाही अल्टर? बघा सिंगल डबल, सिंगल डबल, सिंगल डबल, सिंगल डबल, सिंगल डबल, सिंगल डबल, अल्टरनेट सिंगल आणि डबल आपल्याला या कंपाऊंड मध्ये दिसतो. म्हणजेच तुम्ही सांगू शकताय चेन क्लोज्ड आहे, कॉन्ज्युगेशन आहे. परंतु पाय इलेक्ट्रॉनची संख्या मोजा. ह्याच्यात पाय बॉन्ड्स किती येतात? ह्याच्यात पाय बॉन्ड्स येतात टोटल बघा मोजा. डबल बॉन्ड मधला एक बॉन्ड हा पाय बॉन्ड असतो. एक पाय बॉन्ड, दोन पाय बॉन्ड, तीन पाय बॉन्ड, चार पाय बॉन्ड. टोटल पाय बॉन्ड ह्याच्यामध्ये किती आले? 4 आले. 4 पाय बॉन्ड ह्याच्यात येतात. मग मला सांगा ह्याच्यातल्या पाय इलेक्ट्रॉन्सची संख्या ती किती येणार? 4 दुनी 8. तर टोटल पाय इलेक्ट्रॉन्स किती आले? 8 आले. पाय बॉन्ड जर 4 तर पाय इलेक्ट्रॉन्स 8. म्हणजेच नेमकं काय झालं मला सांगा की पाय इलेक्ट्रॉनची संख्या ही 4n+2 च्या मल्टिपल मध्ये नाही, 4n च्या मल्टिपल मध्ये आहे. तर अशांना आपण काय म्हणतो सांगा? अँटी अरोमॅटिक. काय म्हणायचं? अँटी अरोमॅटिक. कसले? अँटी अरोमॅटिक. कळतंय का सगळ्यांना? बघा बरं जरा तुम्ही बघा. फक्त आणि फक्त पाय बॉन्डच्या संख्येचा फरक आहे. फक्त पाय बॉन्डच्या संख्येचा फरक आहे. पाय बॉन्डच्या वरनं पाय इलेक्ट्रॉनच्या संख्येचा फरक आहे. पाय इलेक्ट्रॉन जर 6, 10, 14, 6च्या पुढे 4 वाढवत पळा तुम्ही, तर तेवढ्या प्रमाणात जर पाय इलेक्ट्रॉन असतील तर तुम्ही म्हणणार तो अरोमॅटिक आहे. आणि जर पाय इलेक्ट्रॉन जर 4च्या मल्टिपल मध्ये असतील, 4, 8, 12, 16 असे असतील तर तुम्ही त्याला काय म्हणणार? अँटी अरोमॅटिक. ओके. कळायला लागले का बघा तुम्हाला? अरोमॅटिक आणि अँटी अरोमॅटिकचा फरक तुमच्या लक्षात आलाय का? आणि जर ह्या दोन्हीपैकी कुठली अट पूर्ण होत नसेल, म्हणजे समजा पाय इलेक्ट्रॉनची संख्या 4च्या मल्टिपल मध्ये किंवा 4n+2 च्या मल्टिपल मध्ये नसेल तर मग मात्र तो अरोमॅटिकच नाही म्हणायचं. किंवा त्याच्यात कॉन्ज्युगेशन येत नसेल किंवा तिथं क्लोजर चेन येत नसेल तर मग तो सरळ नॉन अरोमॅटिक झाला. सरळ काय झाला? नॉन अरोमॅटिक. परंतु चेन बी क्लोजर येते, अल्टरनेट सिंगल अँड डबल बॉन्ड पण येतोय. परंतु पाय इलेक्ट्रॉनची संख्या जर 4n+2 च्या मल्टिपल मध्ये म्हणजे कळत नसेल तर ऐका नीट, 6, 4, 10, 14, 18 अशी असेल तर तो अरोमॅटिक. आणि जर पाय इलेक्ट्रॉनची संख्या 4, 8, 12, 16 अशी असेल तर तो झाला काय? काय? अँटी अरोमॅटिक. अँटी अँटी अरोमॅटिकची अँटी. पाय इलेक्ट्रॉनची संख्या 2 कमी भरायला लागल्यावर इकडं 6, इकडं 4, 6, 10, 14 आणि इकडं 4, 8, 12 अशा मल्टिपल मध्ये असेल तर ते म्हणायचं अँटी अरोमॅटिक. बघून घ्या बरं एकदा. 2 मिनिटात बघा सगळेजण. लक्षात आले का पहा. पटकन याचा स्क्रीनशॉट पण तुम्हाला काढून घ्यायचा आहे. समजून घ्या व्यवस्थित. फक्त आणि फक्त कोणता पॉइंट याच्यामध्ये चेंज आहे तेवढं फक्त तुम्ही चांगलं बघून घ्या. पहा फक्त कोणता पॉइंट वेगळा आहे तो तुम्हाला इथं समजून घ्यायचा आहे. बघा फक्त एवढा पॉइंट. हे बघा, हे माझं बोर्ड दिसतंय ना सर्वांना? 4n पाय इलेक्ट्रॉन. फक्त तेवढी संख्या जरा वेगळी आहे बघा. बाकीचं काय बी वेगळं नाही. इकडे पाय इलेक्ट्रॉनची संख्या एवढी पाहिजे बघा. हे 6, 10, 14 अशी. आणि इकडं पाय इलेक्ट्रॉनची संख्या 4, 8, 12, 16 अशी पाहिजे. तरच तुम्ही त्याला काय म्हणणार आहात? अँटी अरोमॅटिक. आणि अरोमॅटिक मध्ये पाय इलेक्ट्रॉनची संख्या बघा बरं जरा चांगलं. 6, 10, 14, 18, 22 अशी पाहिजे.
कळालं सगळ्यांना? तर हे झाले 2 प्रकार. अरोमॅटिक मध्येच आणखीन एक प्रकार आहे अँटी अरोमॅटिक. त्याच्यात पण अरोमॅटिक नाव आहे, पण तो प्युअरली अरोमॅटिक नाही. त्याला म्हणायचं अँटी अरोमॅटिक असं त्याला म्हणायचं. आलं का लक्षात? आता तुम्ही आता स्क्रीनशॉट काढला का? आपण लगेच अलिसायक्लिक बघूयात आणि त्याच्यानंतर मग मी तुम्हाला एक्झाम्पल देणार की कसं ओळखायचं किंवा तुम्ही आता याच्यावरनं ओळखा असं मी तुम्हाला म्हणणार. काढला का तुम्ही आता स्क्रीनशॉट? पटकन आणि फास्ट. ओके. अरोमॅटिक आणि अँटी अरोमॅटिक 2 कंपाऊंड आता तुम्हाला झोपीत जरी विचारले ना तरी तुम्हाला ओळखता यायला पाहिजे की हा अरोमॅटिक आणि हा अँटी अरोमॅटिक. ओके. आता याच्यामध्ये जो तिसरा प्रकार आहे किंवा दुसरा नंबर 2 त्याला आपण काय बोलतो? अलिसायक्लिक हायड्रोकार्बन. बोला बोला कोणता? अलिसायक्लिक हायड्रोकार्बन. आता बघा अलिसायक्लिक हायड्रोकार्बन मी जरा थोडक्यात तुम्हाला सांगतोय. मुद्द्याची गोष्ट मी तुम्हाला सांगतोय. त्याच्यात पहिली गोष्ट कोणती की ते त्याच्यातली चेन ही कशी पाहिजे? सायक्लिक पाहिजे. पहिली गोष्ट. नंबर 1 कसा पाहिजे? सायक्लिक. आणि नंबर 2 सायक्लिक म्हणजे क्लोज चेन पाहिजे. मी डायरेक्ट लिहितो क्लोज चेन पाहिजे बाबा आम्हाला. चेन कशी पाहिजे आम्हाला? क्लोज चेन पाहिजे. मुंगी जर मध्ये सोडली तिला बाहेर यायला जागाच नसली पाहिजे. तर म्हणजे चेन कशी पाहिजे? क्लोज्ड पाहिजे. आणि दुसरी गोष्ट ती म्हणजे कोणती की तो कंपाऊंड नायदर नायदर अरोमॅटिक नायदर अरोमॅटिक नॉर अँटी अरोमॅटिक. अरोमॅटिक बी नसला पाहिजे आणि अँटी अरोमॅटिक पण नसला पाहिजे. तर मग तो म्हणायचं अलिसायक्लिक. कोणता सायक्लिक? अलिसायक्लिक. अलिमिया असणार. अलिसायक्लिक केव्हा असणार? जर तो अरोमॅटिक किंवा अँटी अरोमॅटिक नसेल तर. तो नसला पाहिजे आणि चेन त्याच्यात कशी पाहिजे? क्लोज्ड पाहिजे. बाकी तुमचं तुम्ही बघून घ्या. आता अरोमॅटिक आणि अँटी अरोमॅटिक कसं ओळखायचंय ते आपण लेक्चरच्या पहिल्या 40 मिनिटात बघितलेलं आहे. फर्स्ट 40 मिनिट्स बिलॉंग्स टू ओनली अँड ओनली अरोमॅटिक अँड अँटी अरोमॅटिक. फार तळमळीनं मी तुम्हाला इथं सांगितलेलं आहे बघा. व्यवस्थित असं तुम्हाला लक्षात ठेवायचं. तुम्ही जर काळजीपूर्वक बघितलं, एक्झाम्पलकडे नीट पाहिलं, एकदा पाहून नाही कळालं तर तुम्ही 2दा बघा, 3दा बघा, पण चांगलं समजून घ्या. अरोमॅटिक कोणता आणि अँटी अरोमॅटिक कोणता. आता तिसरा जो आहे ना अलिसायक्लिक. अलिसायक्लिक मध्ये कसं आहे बघा एकच अट. तो अरोमॅटिक नसला पाहिजे आणि अँटी अरोमॅटिक पण नसला पाहिजे. तर त्याच्यात फक्त चेन कोणती पाहिजे? क्लोज्ड. पण या दोन्हीपैकी कशातच तो मोडत नसेल तरच तो म्हणायचा अलिसायक्लिक. म्हणजे बघा बघा आता बघा 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 आता मी पहिलं एक्झाम्पल काढतोय. एक्झाम्पल नंबर 1. आता पहा हा हा कंपाऊंड याला सायक्लोडायहेक्सिन म्हणतात. आपण ह्याचे नाव नंतर बघू. अगोदर तुम्ही बघा हा अलिसायक्लिक कसा आहे तो. सगळ्यात पहिली गोष्ट चेन क्लोज्ड आहे. पहिली अट पूर्ण. दुसरी गोष्ट अरोमॅटिक अँटी अरोमॅटिक त्याच्यात कसं आहे? अल्टरनेट सिंगल आणि डबल बॉन्ड पाहिजे. बघा डबल सिंगल डबल अरे यायला लागलंय डबल सिंगल पण पुन्हा सिंगल पुन्हा सिंगल पुन्हा सिंगल 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 हॅट्रिक झाली की व्हायची. तर मग मात्र इथं इथं या ठिकाणी अल्टरनेट सिंगल आणि डबल बॉन्ड आला नाही. मग हा अरोमॅटिक असेल का? हा अँटी अरोमॅटिक असेल का? तर नाही. अल्टरनेट सिंगल आणि डबल बॉन्ड असताना मग आपण पाय इलेक्ट्रॉनची संख्या मोजली असते. ती जर 4च्या पाड्यातले भरली असती ना आपण लगेच म्हणलं असतं हा अँटी अरोमॅटिक आहे. आणि जर ती 6च्या पुढे 4 ने मल्टिपल मध्ये आली असती ना 4 6च्या पुढे 4 वाढवत 6 10 कसं सांगू मी आता 4n+2 ह्या मल्टिपल मध्ये किंवा 6 10 14 असं असतं ना लगेच तुम्ही त्याला अरोमॅटिक म्हणलं असतं. परंतु आता इथे मात्र हा कसा असणार बघा. पाय इलेक्ट्रॉन मोजायची गरजच नाही. पाय इलेक्ट्रॉन मोजायची गरज नाही. बिलकुल गरज नाही. कारण अल्टरनेट सिंगल आणि डबल बॉन्ड याच्यात आला नाही पूर्णपणे. काही जण म्हणतील 2-4 वेळेस आलाय ना पण पूर्णपणे पाहिजे आपल्याला. पूर्णपणे आला नाही. म्हणून हा झाला अलिसायक्लिक. तर याला काय बोलायचं? अलिसायक्लिक. काय बोलायचं? अलिसायक्लिक. कळलं का? हा अलिमिया कधी येत होते. आता बघा मी तुम्हाला एक्झाम्पल नंबर दुसरा सांगतो. सेकंड
सेकेंड एग्जाम्पल। अब देखिए ये हो गया, ये हो गया। अब देखो, देखो अब क्लोज्ड तो चेन है, लेकिन यहाँ पे अल्टरनेट तो पूरी नहीं दिख रहा है। यहाँ पे डबल हो गया, ये भी सिंगल, ये भी सिंगल। कॉल मी कट करतोय का, फोन नाही लावायचा आता बघा। दोन्ही पण सिंगल बॉन्ड, दोन्ही पण अल्टरनेट आलं का, नाही। मग हा पण कसला झाला, अलिसायक्लिक। कसला, अलिसायक्लिक। नंबर थर्ड, आता तुम्ही बघा, आपण जर समजा अशा प्रकारचं ट्रँगल काढलं आणि इथं डबल बॉन्ड, अल्टरनेट आहे का, चेन क्लोज्ड आहे, पण अल्टरनेट सिंगल अँड डबल बॉन्ड आहे का, नाही। मग पुन्हा एकदा हा कसला झाला, अलिसायक्लिक। मध्ये सगळेच्या सगळे जरी सिंगल बॉन्ड असतील, म्हणजे हा असा 1 2 3 4, तर हा पण कसा झाला, अलिसायक्लिक, चेन क्लोज। 1 कार्बन 2 कार्बन 3 कार्बन 4 कार्बन, बघा सगळे कार्बनच कार्बन, कार्बन 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 कार्बन, सगळीकडे सिंगल बॉन्ड। अल्टरनेट तर कुठंच बी दिसना गेलंय, म्हणजेच हा काय झाला, अलिसायक्लिक। काय झाला बरं, अलिसायक्लिक। ओके, कळालंय सगळ्यांना। आता बघा, मी त्याचा आणखीन एक एक्झाम्पल काढतोय। समजा आता असं आहे, इथं डॅम 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 दिस अँड दिस। आता बघा, त्याच्यामध्ये जरी समजा इथं चेन क्लोज्ड नसेल, पण याच्यामध्ये एक क्लोज्ड रिंग आहे। हा जर पहिला कार्बन असेल, पहिला दुसरा तिसरा चौथा पाचवा, आणि हा पुन्हा पहिल्याला जोडलेला आहे, रिंग क्लोज्ड आहे, रिंग क्लोज्ड आहे, रिंग क्लोज्ड आहे, म्हणून याला काय म्हणायचंय, अलिसायक्लिक। काय म्हणायचे, अलिसायक्लिक। कळायला लागलं का एक्झाम्पल अलिसायक्लिकचे। बघा, मी भरपूर एक्झाम्पल द्वारे तुम्हाला ते समजावून सांगणार, भरपूर एक्झाम्पल। एक्झाम्पलचे आपल्याकडे काही कमी नाही बघा, लाईक दिस लाईक दिस लाईक दिस अँड लाईक दिस। आणि त्याच्यानंतर आपण पुन्हा इकडे काय केलं, डायोड काढलाय अशा पद्धतीने, इथं एक असा बॉन्ड टाकला, तर बघा चेन इथं पण क्लोज आहे, आणि त्याच्या पुढे पण अशा पद्धतीने इथं पण चेन कशी आहे, क्लोज। तर मग याच्यामध्ये देखील क्लोज्ड चेन आहे, म्हणून हा देखील काय झाला, अलिसायक्लिकच झाला। समजलं का सगळ्यांना। आता बघा, मी आणखी एक एक्झाम्पल काढतो। समजा मी असं केलं, समजा मी असं केलं, डबल बॉन्ड ओ, आणि मी इथं एक डबल बॉन्ड, तर इथं बघा सिंगल डबल सिंगल डबल सिंगल 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 सिंगल, अल्टरनेट आलं का, नाही। मग तुम्ही याला पण काय म्हणणार, अलिसायक्लिक। सगळे हे अलिनिया आहेत बघा। तर अलिसायक्लिक म्हणजे काय, कळा लागले का तुम्हाला जरा। बघा बरं तुम्ही एकदा सर्व एक्झाम्पल एकदा बघा। अलिसायक्लिक मध्ये दोनच गोष्टी महत्वाच्या, की तो त्याच्यामध्ये चेन कशी पाहिजे, क्लोज्ड पाहिजे, आणि दुसरी गोष्ट ती म्हणजेच कोणती, की तो अरोमॅटिक बी नसला पाहिजे आणि अँटी अरोमॅटिक बी नसला पाहिजे। हेही नाही तेही नाही, अरोमॅटिक बी नाही आणि अँटी अरोमॅटिक बी नाही, अरोमॅटिक बी नाही आणि अँटी अरोमॅटिक बी नाही, तरच तुम्ही त्याला काय म्हणणार, अलिसायक्लिक। कळालंय का भावांनो, बघा सगळ्यांना, सगळ्यांच्या लक्षात आलंय का, पहा पहा, कळालंय का तुम्हाला, यस। ज्ञानेश्वर मोरे पाटील यस म्हणतायत, ओके। गिरी ओमराजे देखील यस म्हणतायत, व्हेरी गुड। रितेश राठोड देखील यस म्हणतायत। पुढे तर पटपट 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 सगळे सगळे यस म्हणायला लागलेत बघा। उद्या वर्गात सांगता आलं पाहिजे फक्त, उद्या मी आल्याबरोबर विचारणार आहे बघा। हा, गुड, यस। झालं, तर मी आता तुम्हाला काही प्रॅक्टिस एक्झाम्पल्स देणार आहे। प्रॅक्टिस एक्झाम्पल तुमचे मी घेणार आहे। तर पहा, कट करू का मी आता, हे काढला का तुम्ही स्क्रीनशॉट, यस। आता मी प्रॅक्टिस एक्झाम्पल इथे देत आहोत बघा, त्याच्यावरनं तुम्हाला सांगायचे, त्याच्या खाली फक्त लिहायचे की प्रकार कोणता। बघा, आता मी क्वेश्चन लिहितो, क्वेश्चन, क्लासिफाय फॉलोविंग which are
विच आर, सगळ्यात पहिलं अलिसायक्लिक आहे का आरोमॅटिक आहे का अँटी आरोमॅटिक आहे, तिन्ही पैकी कोणता आहे हा तुम्हाला तिथं सांगायचा. अलिसायक्लिक, आरोमॅटिक का अँटी आरोमॅटिक. बरं का, बघा पहिलं एक्झाम्पल मी इथं देतोय तुम्हाला, हे सर्वांना या ठिकाणी व्यवस्थित असं काढायचं आहे बघा आहे. पहिलं एक्झाम्पल नंबर नेक्स्ट. एक्झाम्पल नंबर 3. दिसू आलंय का तुम्हाला? नंबर 4. नंबर 5. नंबर 6. नंबर 7. बघा आता एक्झाम्पल पटपट पटपट पट तुम्ही लिहून. एक. बरं का, नंबर 8. नंबर 9. आणि नंबर 10 शेवटचं एक्झाम्पल. ओके, तर हे एवढे एक्झाम्पल मी तुम्हाला दिले, तर तुम्हाला ह्याच्यामध्ये फक्त त्याच्या खाली आन्सर लिहायचे की कोणता अलिसायक्लिक आहे, कोणता आरोमॅटिक आहे आणि कोणता अँटी आरोमॅटिक आहे. ओके, आजचं लेक्चर तुम्हाला कसं वाटलं तर ते तुम्हाला खाली कॉमेंटमध्ये सांगायचे. व्यवस्थित तुम्ही हे लेक्चर पाहणार आहात, रिपीट पुन्हा एकदा बघा. जे नवीन मुलं आहेत त्यांना रिपीट पुन्हा एकदा बघायचे, आणि जर तुम्ही चांगलं समजून घेतलं तर तुम्ही कितीही अवघड प्रश्न याच्यावरचा सोडवू शकताय. आरोमॅटिक कोणता, अँटी आरोमॅटिक कोणता आणि अलिसायक्लिक कोणता. ओके, याच्यानंतर उद्याच्या पिरियडमध्ये आपण ॲरोमॅटिकचे प्रकार आणि अलिसायक्लिकचे प्रकार हे आपण उद्याच्या लेक्चरमध्ये पाहणार आहोत. तोपर्यंत तुम्हाला व्यवस्थित बघायचे, होमवर्क पूर्ण करायचे, नोट्स तयार करायच्या. उद्या वर्गात मी प्रश्न विचारले त्याचे फटाफट उत्तर सांगायचे. ओके, सो लेट अस स्टॉप हिअर. खूप तयारी व्यवस्थित. चला, स्क्रीनशॉट काढला सर्वांनी. मी आता याला जे लेक्चर आहे तर ते एक्झिट करतोय.